नमस्कार शेतकरी भावांनो. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो खास नवीन व्हिडिओ आपला. स्विमिंग पूल फिल्टरची मोटर आहे 1.5 HP. त्याचं जे मोटरचा एम्प्लिअर असतो, जो म्हणजे पाणी ओढण्याचं जे काम करतो, तो एम्प्लिअर पाहू शकता आपण. जुना मोटर खोललेलं आहे, जुना एम्प्लिअर जो आहे तो तुटलेला आहे. तर आपण त्यासाठी नवीन एम्प्लिअर कंपनीचा मागवलेला आहे. तर हा जे एम्प्लिअर आपण नवीन बसवणार आहोत, तो मी कशा पद्धतीने बसवायचा आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे कुठलीही मोटर असली तरी प्रोसेसिंग सेम राहते. चला तर तुम्हाला दाखवतो. ही 1.5 HP मोटर आहे. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी खोललेलं आहे. हे पहा, पहिले तो जुना इम्प्लेस जो नट आहे तो आपण खोलून घेऊ पहिला मशीननी. आणि हे जे मशीन आहे नट खोलण्याचं, हे ज्यांच्याकडे आहे त्यांनी मला 100% त्या मशीनचा रिस्पॉन्स कसा आहे ते 100% कमेंट करून सांगायचं आहे. पाहू शकताय, हे मोटरचं वॉटर सेल आहे. ते जे हाडके असते कडक, ते एम्प्लेअरमध्ये आपण पूर्णपणे बसून घेऊया. पाहू शकताय, चावी गाळा चेक करायचा पहिला. चावी गाळा ॲक्युरेट बसला पाहिजे. हे पहा, अशा प्रकारे मोटरचा एम्प्लिअर बसून झालेला आहे. आपण त्यानंतर एक रबर असतो आणि ओरिंग टाईप एक रबर असतो, तो रबर आणि एक वायसर वरून टाकून न टाळवायचं आहे. पाहू शकताय, अशा प्रकारे एम्प्लिअर टाईट करून घ्यायचं आहे. मशीनने आवळा किंवा असं पाण्याने आवळा तरी चालतं. हे पहा, त्यानंतर ही वर मधली एक कॅप असते, जे एम्प्लिअर म्हणजे पाण्याची खाच मॅच करते ते आउटलेटसाठी. हे पहा, रबर वगैरे बसून घेतलं मी खालचा तिचा. आणि नंतर आता वरची कॅप बसवणार. मेन हा पुढचा पंप असतो, याचा इनलेट आणि आउटलेट हे एकाच जागी आहे. कारण काय आहे, ती स्विमिंग पूल फिल्टरची मोटर आहे. हे असं कडक फायबरमध्ये येतं एकदम. पाहू शकता तुम्ही. हे पहा, अशा प्रकारे फिटिंग करायची आहे. सगळी नटं पूर्णपणे टाईट करून घ्यायची. हे पहा, अशा प्रकारे आपली मोटर टाईट करून झालेली नटं. तर ही मोटरची फिल्टरची जाळी आहे आणि वरचं कॅप. पाहू शकता, अशा प्रकारे मोटर फिटिंग झाली.